मुंबईमध्ये दोन लोकलची धडक थोडक्यात वाचली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एकाच ट्रॅकवर दोन लोकल आल्या। नेमकं काय घडलं पाहूयात। दोन्ही लोकल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकाच ट्रॅकवर। हे दृश्य पाहून कोणाचाही थरका पुढे। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरची ही घटना आहे। बदलापूरहून सीएसएमटी स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकलच्या मोटरमनने लोकल थांबवल्यानं अपघात टळला। 3:18 सीएसएमटी स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आधीच एक लोकल उभी होती। त्याच वेळी बदलापूरहून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरच सीएसएमटी स्टेशनमध्ये लोकल येत होती। सिग्नलच्या चुकीच्या नियोजनामुळे दोन्ही लोकल एकाच ट्रॅकवर आल्या। प्लॅटफॉर्मसाठी असलेला सीएसएमटी इंटरनल होम सिग्नल लाल झाल्यानं बदलापूरहून येणाऱ्या लोकलच्या मोटरमननं ब्रेक लावला आणि दोन्ही लोकलची धडक टळली। जेव्हा लोकल एकाच ट्रॅकवर होत्या तेव्हा दोन्ही लोकलमध्ये 250 मीटर इतकं अंतर होतं। चुकीचा सिग्नल दिल्यामुळे तात्काळ स्टेशन मास्टरला निलंबित करण्यात आलं। एका लोकल गाडीला चुकीचा सिग्नल दिला असल्यामुळे ती लोकल गाडी दुसऱ्या लोकल गाडीपासून साधारण 250 मीटरवर थांबली होती। त्यानंतर आपण ही जी लोकल गाडी बदलापूरवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत होती त्या गाडीला बॅक करून त्याच्यानंतर आपण तिला तिच्या निश्चित प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती घेतलेला आहे। दोन्ही लोकल एकमेकांसमोर आल्यानं प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 8चा मार्ग बंद झाल्यानं प्रवाशांचाही खोळंबा झाला। अखेर बदलापूर लोकल मागे घेण्यात आली आणि लोकल सेवा सुरळीत झाली। रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।